गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये किंवा भारतातल्या शहरांमध्ये हॉर्नमुळे किंवा गाड्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. इनॉथ फाउंडेशननी जेव्हा वाहतूक पोलिसांचा एक स्टडी केला, तर त्याच्यामध्ये असं दिसलं की साधारण 8 ते 9% वाहतूक पोलिसांना इरिव्हर्सेबल पद्धतीचा डॅमेज झालेला दिसला. कारण हे दिवसभर रस्त्यावरती असतात. या वाढणाऱ्या आवाजांमुळे निश्चितच जसं वाहतूक पोलिसांना त्रास होतो, तसं वृद्ध लोक, लहान मुलं, पेशंट्स, विद्यार्थी यांना सुद्धा त्रास होतो. पुण्यामध्ये आम्ही वाहतूक पोलिसांचं काम करत असताना असं बघतो की जसे विविध भाषा लोक बोलतात, तशी काही लोकांनी हॉर्नची भाषा सुद्धा आत्मसात केलेली आहे. म्हणजे रागानं वाजवायचा हॉर्न किंवा माहितीसाठीचा हॉर्न किंवा कुणी निघत नाहीये लवकर तर कंटिन्युअस हॉर्न दाबून ठेवणं हे योग्य नाहीये. 3 मार्चला जागतिक श्रवण दिन आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि इनॉथ फाउंडेशन आम्ही एकत्र मिळून आपल्या सर्वांना विनंती करतो, शक्य तिकडं तेवढं हॉर्किंग आपण करू नये. हॉर्किंग म्हणजे अनावश्यक हॉर्न वाजवणे. हे जर आपण टाळलं तर निश्चित सुंदर पुण्याला अधिक चांगलं करण्यामध्ये आपली मदत होईल. इनॉथ फाउंडेशनच्या मदतीने आम्ही लोकांना आव्हान तर निश्चितच करू, विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा होईल. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, कृपया आवश्यक तेव्हाच हॉर्न वाजवा आणि तेवढ्याच इंटेन्सिटीचा वाजवा. कृपया हॉर्किंग करू नये. थँक्यू.